बद्ध वक्ता आशाबद्ध वक्ता श्रोतयांच्या चित्ता श्रोतयांच्या चित्ता श्रोतयांच्या चित्ता श्रोतयांच्या चित्ता धातुटीची नाही ठावी धातुकीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाले लोभाचे मांजर झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन वाया गेले ते भजन उभयंता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन बैरमुख एके ठाई बैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही गातुटीची नाही खावी गातुकीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे माप आणि गोणी माप आणि गुणी तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही गातुटीची नाही ठावे गातुकीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जरोच्या पाठातील जगदुरु तुकोबाण जगात्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 318व्या क्रमांकाचा अभंग आज सुरू झालेला आहे. 318व्या क्रमांकाचा या अभंगामध्ये कीर्तनकाराला आणि प्रवचनकाराला उद्देशून हे बोलणे. पोथी सांगणारे कीर्तनकार प्रवचनकार गायन करणारे सगळे आले आहेत. गातोटीची काही नाही ठावे ते गायन करणाऱ्याला आशाबद्ध वक्ता कीर्तनकार प्रवचनकार पोथी सांगणारा सगळे आले सगळ्यावर आता छडे आम्हाला नाही ना सुरतेला कुठे तुम्हाला हे बघा हे तिथं काय म्हणले वाया गेले ते भजन उभयता लोभी म्हण तुम्ही वितसले तर आम्ही वितसले मा पाणी गोणी तुका म्हणे ते दोन्ही भैरमुखी के ठाईन तैसे झाले तया दोही भैर आणि मुख अशी तुमची आमची जोड लावली कोणी म्हणजे या श्रोतेला आलंय ते श्रोतेला आलं ना वक्ता आला की श्रोता आलाच असतंय ते त्याचं कारण आहे काही लोकांचा आनंदी संबंध आहे. तुकाराम महाराज म्हणतात वक्ता वक्ता नाम सांगणारा कथा कीर्तन प्रवचन पोथी पुराण सांगणारा जो माणूस आहे ना तो आशाबद्ध नसावा. कसा नसावा अजिबात नाही. अंतःकरणात तीळ भराई काही श्रोत्यांनी मला द्यावं अशी अपेक्षा असा निष्काम असावा. शिकविणारा सांगणारा बर काय. पण हे लोकांना सांगण्याबद्दलची अपेक्षा असतेच. चहा तरी पेल्याच्या वेळात नाही तर पोटी लावली तिथं कमीत कमी चहाला तरी बाटलेले आहेतच. रोज चहा करते पोटी त्याच्या घरी लावली ती आणि हे चहा पिऊन येतात. चहा करीत नाही तुम्ही लोकांना आणि घेणारे घेतात. चहाची तरी अपेक्षा आहेच की नाही. खुशीनं फुशीनं नाही काय. रोज हमाली होती ती हमाली रोज जर त्या वाचा चहा केला
एका दिवशी पाहून पानानं केला ती बाजू वेगळी. अजिबात नाही. आहेर उपरून टोपी हे तर घ्यायचंच नाही. नारळ सुद्धा नाही घ्यायचं. ती झाली निष्कामता. हा निष्काम भजनच भजन आहे हो. सकाम केलं तर धंदा होते. परमार्थ होतच नाही. ते काय होतंय? धंदा होते, धंदा. हा, एक लक्षात ठेवा. आशाबद्ध वक्तात 10 श्रोत्यांच्या चित्ता. बरेचसे श्रोते आशाबद्ध वक्त्यापासून फटकून राहतात. ते कथा कीर्तनला बोलवित आहे, कथा कीर्तन करतोय, पण कधी काय मागल सांगतायत. ही धास्तीच असते. कोणाला? श्रोत्याला. इतके द्या म्हणजे काय द्यावं लागते. नाही कसं म्हणावं. त्याचं ऐकलंय ना आपण. त्याच्या कीर्तनाला गेलो मग द्या करावरी हात. हा, कोणाला 10,000 रुपये द्यायचे ते वरी हात करा. नाही करावी, नाही करावं केली हे नाही करावं. बरोबर आहे. देणं हो का नो देईल त्याच्या बी काही लाल घ्या. काय महाराज ऐकून घ्यावं तेवढं थोडे. काय काहीतरी हुलू लबाड महाराज. लबाड श्रोते तसा जोड आहे रे. दोघांचं वर्ण नाही तर लबाड श्रोत्याचं बी लबाड वक्त्याचं बी. काय पोटात गडूळ हे बी आहे आणि पोटात गडूळ हे बी आहे. दोन्ही सारखेच आहेत महाराज. हो, मंदिर बांधायचे, मंदिर बांधायचे, मंदिर बांधायचे. वक्तात म्हणायला आहे मी 20,000 रुपये देतो. म्हणला हा ती लबाडच की लबाडच होता बघू. आणि मग लगेच मालक म्हणले मै 10,000. 10,000 मालक म्हणले की हे म्हणला मै 10,000. आता ऐकू यायले, सगळे राहिले, कळायले की मालकाची परिस्थिती काय. जमला जवळ नाही, त्या तिकटाला पैसे नाही, दाटूनच काही म्हणणार. आणि मग पैसे लोकांच्या तिकटानं जाते टाकल्या. इतकं लबाड. आणि 10,000 कुठून देते बाबा. पण हो म्हणजे भड 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 दुर्गा बोलण्यातच किती धाकात लागताय. मंदिर बी नाही काही. फक्त ऐकलं तेवढंच कानानं, तेवढंच ऐकलं. याच्यापेक्षा ऐकलं नाही कोण. कुठे गेले हे 10,000? कुठे गेले अमरतानाचे 10,000? कुठे गेले हनुमान महाराजांचे 10,000? कुठे गेले पैसे? द्यायला नाही घ्यायला. वाजवारा वाजवा. हे काय असला धंदा ना. अजिबात नाही महाराज. हे डोक्यातून काढून टाका. अजिबात नाही. वक्ता अशाबद्दल नसलाच पाहिजे. अजिबात नाही. निष्कामता वक्त्यात असावी. आणि तसं काय आता तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्गण्या केल्या नाहीत का? महाराजांनी वर्गण्या केल्या. हसते पर हसते. स्वतः हातात पैसे घेतले का महाराजांना? नाही. आणि दुसऱ्याला द्यायचं ते ब्राह्मणाचं लग्न गरीबाचं. एखादा ब्राह्मणाला गरीब पाया पडत महाराज काय करा माझ्या एखादं लग्न पैसे नाही उंडात द्यावं लागायला. 1,00,000, 2,00,000, 4,00,000 लागायचं नाही लग्नाला. महाराज थांब बाबा नरोडी गाव घरीच आहे वर्गणी करून तुला तू काय असं महाराज करीत. मग इथले 4-2 पोढ्याला सांगायचं बाबा हे गरीब ब्राह्मण आहे, याचं लग्न आहे, लोकांकडून काय देईल ते आणा. ब्राह्मणाच्या लग्नाला पाहिजे वाजवून सांगा. लग्नाला कोणाचे पाहिजे? ब्राह्मणाच्या पोराच्या लग्नाला पाहिजे. वाजवून सांगा आणि ते काय जमा होतील ते द्या. 5 म्हणलं की 10-20 होत. आणि मग महाराज काय त्याचे घेत होते का? त्याला किती पाहिजे? 5 लाख. मग 10-15 वर आलेले 10-5 ठेवून घेतले असते महाराजांना? नाही, तसं नाही. जे त्याच्या नशिबाने आले त्याला ते देऊन हे केलं ना. कोणी? तुकोबारायांनी. का सत्कार मला तुमचे पैसे लागतील गरज असले तरी. गरज नसले ना काय द्या. तसं काही नाही. आशे वाटले हे झालं खरं. पण हे काय काय लोक महाराज लईच बनावटी बोलतात. जिथल्या तिथेच बनावट लावतात. जिथल्या तिथेच बनावट लावतात. जिथल्या तिथेच बनावट लावतात. वरे हाता करायची केली. आपल्याला ते पुढचं निघतंय का ह्याचा विचार करावा. लोकांनी हात केला का आपण करायचा का? नाही. आणि घडतंय तितकं ते एकदा बोललं का मी हे समजा उदाहरणार्थ हे राम मंदिराला देवाच्या मंदिराला पण हनुमान मंदिराला पैसे देतो म्हणून की दिलेच पाहिजे. मग ते काय ते पुन्हा नाही मागं घ्यायचं. त्याचं कारण एक आहे देवाला नवस करूच नाही. आणि केला तर मजातलं आणून
लंडी आणली की भगवंताला राग येतो, मला विक्षेप होतो. आणि म्हणून तर हे दात्यांना दान देत असताना ते दान निस्वार्थपणानं दिलं पाहिजे. आणि देत असताना देतो म्हणलं की दिलं पाहिजे, म्हणजे काही असो असं असलं पाहिजे. पण इथं वक्ता तसा नसावा, सांगणार तसा नसावा की लोकांकडून मला काही मिळावं अशी अपेक्षा चित्तात नसावी, पण असते. तर असा वक्ता बरं काय, आशाबद्ध वक्ता, त्याचं वर्णन चाललं इथं. आशाबद्ध वक्ता, मग ते कीर्तनकार आला, प्रवचनकार आला, पुराण सांगणारा आला, सगळा जे जे लोक आहेत ना हे वक्ते म्हणजे वक्तृत्व करणारे, कथा कीर्तन सांगणारे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ. असा वक्ता आशाबद्ध नसावा. अंतकरणात अपेक्षा अशा असेल तर त्याचं वक्तृत्वच व्यर्थ आहे, सांगणंच व्यर्थ आहे, काही उपयोग नाही त्या सांगण्यामध्ये. परिणाम तर समोरच्यावर होतच नाही, उलटा धाक सोडतोय आमच्या चित्तात. त्याला कळत नसेल का म्हणला ते सांगायचं तसं कळतंय, मग का म्हणून वागत कळून नाटकाला जाते. म्हणून तर आहे ना, अरे खाली पडलेली बरे, म्हणजे लक्षात चलत चलत भोईवर पडलं, चलत चलत भोईवर पडलं, रस्त्यात पाय आपटून पाय घसरून पडलं, काय टिचर पितून मोडलं, एक गिरी धडा गुडगा मोडल, विमानातून पडलं, काय मोडल, सगळंच मोडलं. तसं आमचं काम आहे. नाकळ तो चुकलं त्याला माफ आहे, करणार म्हणून चुकतंय गाढवाने तर त्याला माफ नाही देऊ करीत. त्याच्यासाठी नियुक्ती तुकारामाला 56 भऱ्या म्हणले ना, काय कथा करून या काय द्रव्य जे घेते तेही दोघे जाते नरकात. वर्णन नाही का, 56 प्रमाण, 100 प्रमाण सांगता येते नाथांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, जास्त जास्त तर तुकारामाला. पण नाथांच्या गात्यात सुद्धा हे कीर्तनकाराबद्दल वर्णन आले. नाथांच्या गात्यात हे सगळ्यात, नामदेवरायांच्या गात्यात हे, तुकाराम म्हणजे ज्ञानोबारायांच्या गात्यात, आणि जास्तीत जास्त तुकाराम महाराजांच्या गात्यात. अजिबात कीर्तनाचे, कथेचे, प्रवचनाचे, पोथीचे पैसे लोक ऐकून घेऊ नये. लक्षात आलं? हे कोणी असो, ब्राह्मणेस का तू, हो सत्यनारायण केलंस, अभिषेक केला, त्याची दक्षिणा देईल ती घे. ते बी इतकी दक्षिणा ठरवून नसावी लागते. ब्राह्मणाला दक्षिणा ठरवून सांगितलेली नाही शास्त्रात, कोणता ब्राह्मण म्हणू द्या, अजिबात नाही. दक्षिणा ठरवून घ्यायची नाही. ब्राह्मणानं देईल त्याच्यात दक्षिणेत खुश व्हायचं. त्याला आयाची तोडतीचा ब्राह्मण, तो ब्राह्मण श्रेष्ठ असतो, त्याच्या हाताने अभिषेक करीचा, भांडून घेऊ लागले नाही घ्या. मग त्याला म्हणायचं तुम्ही तिकडं, आम्ही दक्षिणा बोलायची नाही. कोणताही ब्राह्मण ते विद्वान असावा आधीच. पहिला तर त्याला अभिषेक नीट करता येते काय, आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा आहे, शिवमहिम म्हणता येते. महादेवाचा अभिषेकाला काय लागतंय, शिवमहिम. मारुतीचा अभिषेक करायचा आहे तर रुद्र स्तोत्र लागतं. मग तुला रुद्र स्तोत्र येते का, मग रुद्र जमत नसेल तर तिथं शिवमहिम मारुतीला एक चालतं, महिम्न मारुतीला सुद्धा चालतं. का, मारुतीला कोणाचा अवतार आहे, महादेवाचा. महादेवाचा अवतार असल्यामुळे शिवमहिम मारुतीवर रुद्र अभावी, रुद्र येत नसेल तर चालतं. आता हे मिटलं. विष्णूचा अभिषेक करायचा आहे, पुरुष सूक्त असलं पाहिजे. कोणते मंत्र, पुरुष सूक्त. लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे किंवा जगदंबेचा अभिषेक करायचा आहे, देवीचा, पार्वतीचा, महादेवाच्या, तर ते त्याला म्हणतात श्री सूक्त. कोणतं सूक्त, श्री सूक्त. गणपतीचा अभिषेक करायचा असेल, गणेश अथर्वशीर्ष, ते मंत्र आलीच पाहिजे. ते स्तोत्र आलं तरच त्याचा अभिषेक होतो, नाही तर होत नाही. लक्षात आलं? गणप ऋषीने केलेले ते गणपती गणेश अथर्वशीर्ष, आणि चांगलं ते स्तोत्र गणपतीचं परब्रह्मातून वर्णन नाही काय. मग आता हे अभिषेक करायचा आहे, पण तुम्ही सांगायचं देवाला, देवा गणपतीचा अभिषेक या दिवशी काम आहे का, त्या दिवशी बघा आणि आम्हालाही सांगा. हो ठर. मग काय पूजेला लागतंय त्याने योग्य सांगावं, एवढं एवढं लागतं, हे पूजेला लागतंय. आता हे आगाव सांगतात ते पाप आहे, आगाव सांगतात ते पाप आहे. लुटायचा धंदा, ते लुटायचा धंदा नाही करायचा. पूजेला योग्य साहित्य, सर्व प्यारी पूजा देवाची तेवढे साहित्य लागतं तेवढं सांगा, आणि ते त्याला सांगा. दक्षिणा नाही, तुम्ही देताल ते. दक्षिणा जर म्हणला तर तुम्ही देताल ते, मिटलं. सौदा करायचाच नाही.
या दरबारात सौदा नाही सांगितला शास्त्रानं. त्याला दक्षिणा घ्यायला अधिकार आहे, पण दिली तेवढी त्या कर्मात. कोण्या कर्मात? सत्यनारायण अभिषेक, प्राण प्रतिष्ठा वगैरे वगैरे. तो ब्राह्मण जर व्यासपीठावर बसेल आणि प्रवचन सांगेल नाही, तो कमर वाजून कीर्तन करील, त्यांना दक्षिणा घ्यायची नाही. कीर्तनाची दक्षिणा ब्राह्मण असला तरी घेतली तरी नरकाला जावं लागतंय. धनगर असो का ब्राह्मण असो, कीर्तनकार कोणी असू द्या. आणि हरिकथा करणारा बरं काय त्याच जातीचा असावा असं काही नाही. सकळांशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. लक्षात आलं की नाही? मग कीर्तनकार कोण्या जातीचा आहे ते नाही बघायचं, त्याची विद्वत्ता काय, वागणूक काय, संपलं. त्याची वागणूक चांगली असेल, विद्वान असेल आणि इतकं असून ते धनगराचा असला तर चालतंय. पण कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही सांगितलं. कीर्तनाचे पैसे घ्यायला सक्त मनाई आहे, 100% सक्त मनाई आहे. तुकाराम महाराजा का त्याला हात लावून महाराजाचं म्हणणंच नाही की पैसे घ्यावे म्हणून. आणि घेतले तर परिणाम नरकाला जावंच लागते. कीर्तन करूनही नरकाला जाणार कीर्तनकार 100%. त्याच्यात वाद नाही महाराज. हा बघा तुम्ही काय म्हणले ते, अरे इतकी निष्कामता सांगितले. जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाला. गळ्यात माळा घालू नये फुलाच्या. माळ म्हणजे तुळशीची नाही चालली, हार हार फुलाचा हार घालून, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाला. तट्टावर्षभाची दाना, रण मागू नये जाना. तुकामुळे द्रव्य घेती आणि घेती तेही नरकाला. काय म्हणजे तुकाराम महाराज? माळी का नाही, तुम्ही बी आम्ही बी. मापा आणि गोणी तुका म्हणे रीते दोन्ही. माप बी विकाम आणि गोणी बी विकामी. हो श्रोताय मोकळा चक आणि वक्ता बी मोकळा चक. काय झाली ते कर. मग मी तर म्हणतो इथं येण्यापेक्षा मग तुम्ही उगाव खाना. शेतातले काम तरी बघा. लौकिक भौतिक दृष्टीनं विकास होईल. अमेरिकन देशापेक्षा पुढे जाईल आपला भारत देश. काय भौतिक विकासात हो, भौतिक विकास आपल्या देशात तर अमेरिकेपेक्षा मागे ना. मग भौतिक विकासाच्या बाबतीत तुमचा देश त्याच्यापेक्षा पुढे जाईल. असे जर तुम्ही दिवस जाऊन शेताला काम करून बसले. लक्षात आलं? म्हणजे आपापल्या कामात जर तुम्ही टाचून राहिले आणि व्यवस्थित काम केले आणि पैशाचं उत्पन्न भारतानं कमविलं तर भारत देशाच्या सरकारला आपल्या देशाचं हे कर्ज चुकून दुसऱ्या देशावर कर्ज देता येईल आपल्याला आणि आपल्याला विकास करता येईल देशाचा. हे तरी बरे, हे लौकिक विकास करणारे. त्यापेक्षा हे बी नाही आणि तेही नाही. म्हणजे संसारही नीट नाही आणि परमार्थही नाही. दोन्ही कोण गेले? हे नातायचे झाले, हे नातायचे झाले. तुका म्हणे गेले वायाची ते. तुकाराम महाराज म्हणले ना, ब्रह्मचारी राहायचे तू तर नीट राहाय. ब्रह्मचारी उपदेश करीत असताना म्हणले. पण एक ब्रह्मचारी गाळो अशी सोंबता हाणून याला तपाळा येते. ब्रह्मचर्य धारण केले, मी लग्न केलं नाही म्हणते आणि पुन्हा गाण्याच्या कॅसेटी ऐकत आहे. लग्नच कर किंवा कॅसेटी कशाला ऐकतो? त्या तमाशातल्या मधात काय बघतोस तू? त्या मधात मोबाईल मध्ये बिना लग्नाच्या पोराच्या कॅसेटी टपुरे झाले आणि त्याच्यात ते बायाच्या कॅसेटी बघा, हे चित्र बघायला. हे ब्रह्मचारी होय. हा हे कोण म्हणावायला? मुंजा म्हणावं का? कसा मुंजा होईल? मुंजाही नाही, ब्रह्मचारी का नाही. लग्न झालं नाही म्हणून केलं नाही. लग्न करण्याची अपेक्षा होती पण झालं नाही म्हणून केलं नाही. अरे लग्न झालं नाही म्हणून केलं नाही ते वेगळं आणि मी ब्रह्मचर्य राहावं, निष्कर्म करावं, तसं ब्रह्मचर्यासारखंच वागावं असं वागणं वेगळं. आणि असा ब्रह्मचारी तुकाराम महाराज समोर आला एक बार. त्यांच्या समोर महाराजाची दृष्टी कशी जाते कोण आठावं. ते म्हणजे त्याच्या अभंगच रचला महाराज. एक ब्रह्मचारी गाढवाशी झोंबता हाणून याला तपाळा येते. त्यांना थांडली त्या गाढवानं, पळालं गाढव. हे नातायचे झाले, हे नातायचे झाले म्हणले. नाही काय, ब्रह्मचर्य गेले आणि गाढवही गेले आणि तोंड काळे झाले जगामध्ये. हे नातायचे झाले, हे नातायचे झाले आणि तुका म्हणे गेले वायाची ते. म्हणजे इकून बी गेला आणि तिकून बी गेला. तसं तुमचं आमचं काम आहे सोडत्याच्या बाबतीत. तुम्ही उग घंटावर गमाटामा केला आणि आमची आम्ही कमाई, मग आम्हाला नरक सोडणार नाही.
आणि तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. उपयोग नाही. कीर्तनकारानं कीर्तनाचे पैसे घेऊच नाही, 100% अजिबात घेऊ नये, काहीच घेऊ नये. हा, आता पोटाची गार होण्यासाठी जेवायला लागते, पण जिथं कीर्तन केलं तिथं जेवायचं असं नाही. म्हणजे ज्याच्याकडे कीर्तन केलं का त्याच जेवायचं असं नाही. कुठेतरी जेवायचं तर त्या गावात आल्यावर, त्या गावात गेल्यावर मला काय करा जेवावं लागते. पण असं जेवायचं, दूधच आण, हेच आण, तसंच आण, तसंच आण, हे बी नाही. पोटाची गार भरावं लागते म्हणून जेवण. पण ते इतकंच असं तसं. आणि म्हणून तर कीर्तन केल्या मोठ्याला मला जेवत नव्हते त्या गावात. ते काय मग ते कीर्तन मी केलं, तुम्ही जेव घातलं तर मग ते घेतल्याप्रमाणे झालं. असं त्यांचं डोक्यात होतं कोणाच्या मोठ्याला म्हणायचं. मग त्या गावात गेले का आधी जेवले ते जेवले, आणि आधी नाही जेवले का आणि कीर्तन झालं का मग धडक निघून जायचे. कोण मोठ्याला उपाशीच जायचे आणि ते तिकडे गावाला जाऊन जेवायचे. आल्याला घरदार तर नव्हतंच किंवा रातना जेव शेगाव ते गाव ते गाव ते गाव ते गाव ते गाव. मग कुठचं जेवावं लागलं. तुकाराम महाराज काही जेवले नाहीत का त्या लोहगावात? महिना राहत होते महाराज त्या गावातच, कोण्या लोहगाव. मग काय जेवले नाहीत का? जेवले नाही. पण जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. मग असं काय तुकाराम महाराज कोण विचारायला, महाराज तुम्ही जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. लोहगावात काय रोज देवला जात होता कीर्तनाला जेवायला? रोज देवला जाऊन येणं होत होतं तुमचं? असं म्हणता येतं आपल्याला? असं नाही. त्याचा अर्थ असा आहे की महाराज जेवत असते, पण कीर्तन ज्याचे कीर्तन केले त्याच जेवावं, कीर्तन झाल्या त्याचं घेतल्यासारखं आहे असं करत नव्हते महाराज. इतकी निष्कामता बजावून सांगितली महाराजांनी की कीर्तनाच्या मोबदल्यात जेवण केलं तरी तुझं पुण्य आलं बोंबलं, अशा अपेक्षा ठेवली. आणि त्याच्या पुढे विलास तर करूच नाही, मोठेपणा तर नसावा. कोणता? बुक्का लावू नये म्हणा, माळ घालू नये गळात. मग माळ बुक्का म्हणजे सत्कार कीर्तन करायचा, पूजा. कीर्तन करायची ही पूजा आहे ना पहिली. सुरुवात कीर्तन झालं की पहिल्यानं ते मग बुका घेऊन येतो बिचारा आणि ती माळा घेऊन येतो, पूजा करतो कोणाची? वाक्याची, नारदाच्या गादीवर. मग त्याचा गर्व करायला लागतो, अभिमानचा. आणि मग ते बरोबर. आणि महाराज कीर्तन होईपर्यंत माळा ठेवतातच किलो. माळा गळ्यात घातल्या. अहो काय मी बघितलं चित्रात मोबाईल मध्ये डोसक्याच्या वरी माळा गेल्या. त्याला वजन झाला तर बघा, तरी सोसायटी गाळोच म्हणून होती. नाही गाळो का नाही, मरायची वेळ आली की बघा. नाही तुमचा हे मरायची वेळ आली की बघा. हे काय मोठेपणा का म्हणतात हो. डोसक्याच्या वरी गेल्या माळा. विनायक भाऊन आणली की ह्यानं आणली, ह्यानं आणली की त्यानं आणली. आणि तुम्हाला मोठेपणाच करायचंय. अण्णा माझ्या गळ्यात माळ टाकली, कुठं जाते कुठं दुनियात विनायकराव तिकडं दिसतंय, कुठं लोकायला विनायकराव दिसते. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी करायचं का आमच्यासाठी करायचं? तुम्ही तुमच्यासाठी. म्हणजे असा काम झालंय बघा आपलं. त्या श्रोत्याचं वक्त्याचं काम आतला धंदा होऊन बसलाय. बेकार 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 झाले महाराज, जास्तच बेकार झाले महाराज. तुकोबारांनी कधी माळ घालून घेतली नाही, कधीच नाही बुका लावून घेतला तुकोबारांनी. नाही वासकरच्या फळा आणखी मी नाही, वासकरच्या फळा बुकाने लावून घेत नाही. तिथं कसं जमल बरं? काही नियमात तर नियमातच वागायला पाहिजे. हा, तो करा म्हणून त्या नियमात वागायचं तर नियमातच. हा, ते मोठे राम अशी वागले कोण? धक्काच लावायचा नाही बोलण्यात. रंगनाथ गुरुजी परभणीकर, तुम्ही बोटच करू शकत नाही गुरुजीकर, कुठंच नाही. तो गुरुजीला बोट करायचं. गुरुजी म्हणजे गुरुजीच होते. हा, जन्मभर नाही शिवलं कशाला पैशाला, असे वागले. आणि म्हणून त्यांचा शिष्य म्हणला, मेल्यावर टोपले भरले पैसा बिंडी लागले लोकायला मातीवर. तिथं ते रडून म्हणला म्हणे एक शिष्य, त्यांचा शिष्य, कुठला आहे टोपले पैशाचे इथं? आमच्या गुरुनं जन्मभर पैशाला हात लावला नाही, आणि तुम्ही आता मेल्यावर पैसे कशाला गोळा करायला रे? काय लागते पैसे? मेला मातीला पैसे लागत असते. माती करायला काय पैसे लागणार आहे? फुकट वाजून माझं अभियान भजन भजन फुकट करायचं. सरपंच सरपंच फुकट काय काय लागणार आहे? कशाला पैसे लागायचे म्हणले? इथं पुन्हा टोकले, त्याचं डोसकं उठलं, घराचं डोसकं उठते बरं का. ते म्हणजे गुरुजीने हात लावून नाही जन्म पैशाला, आणि तुम्ही आता काय गोळा करा. आणि मग आता त्याच्या नावावर धर्मशाळा झाल्या असत्या. रंगनाथ गुरुजी परभणीकर धर्मशाळेवर नाव आहे ना तिथं.
ते कुठं 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 भंडारा डोंगराव कुठं आता कुठे झाले ना रंगनाथ गुरुचं प्रबंध स्मारक आहे, आता हे मंदिर आहे, हे झाले हे त्यांच्या मागे आहे, हे त्यांच्या ठिकाणी हे कुठं नाही काही केली, स्वतःचं मंदिर बांधून कुठं काही असं धर्मशाळा महाराज असं ना, हे खरे होते. रंगनाथ गुरुजी तुकाराम महाराज आणि मोतीराम महाराज तुकाराम महाराज, जसे तुकाराम महाराज वागले तसेच हे लोक वागले, त्याच्यात काही बदल झाला नाही. मग असं महाराज कीर्तन करायला कीर्तनाचे पैसे घ्यायचे सांगितलेले नाहीत, आणि जर कीर्तनकार घेईल तर तेही नरकाला जाती निश्चित 100%. हा तुम्ही गावाचे गावावर उठायले राग येऊ हे लोक गुलगोळा करायचे घरोघर जाऊन घरोघर आणि पुन्हा पट्ट्या कशा सांगू का तुम्हाला, लय खाटकी पट्ट्या आहेत रे, खाटकी पट्ट्या नाही सांगितलं तुम्हाला, करणं झाले हो, करणं झाले दम देऊन पट्ट्या कशा आहेत पट्ट्या दम देऊ बर द्यायची नसली पट्टी याला नवरदेव पारवणार दमाई कसा उद्या अवघड नाही द्यावं, उद्या पोराचं लग्न नाही पाराव येऊन येणार गेल्यावर जगन्य होते काय एखादा त्याच्यात धर्म जाऊ दे नाही पारावर दुसरा जगला मावती मांडायचा तिकडे करणार काही, पण नाही महाराज ते शोभत नाही ना, 4 माणसं बरं म्हणत नाहीत काय तुम्ही हो तुमचा नवरदेव गावात नाही, तुम्ही पट्टी देत नाही, असे जगन्यता होते, नामुष्की होते, त्यासाठी पट्टी देणं नाविला दे आमचं वही नाही हो, आमचं ना असा तुम्ही काढ्या काढाय कसा नाही पट्टी दिल्या सांगा असं आहे का नाही, चालू आहे का नाही, ही खाटकी पट्टी का सात्विक पट्टी रे, खाटकी पट्टी खाटकी, हा खाटकी पट्टी नाही चांगली गायवर, तुम्ही काय काय असं खाटकी पट्टी करून सत्य करून कोर्टी का तुका माग आहे काय कारण सांगू राहिले कारण देतात ना मला देत नाही सोडून दिलेली हा म्हणायचं नाही मै डोस उठलो तर कोण म्हणलं तुम्हाला कीर्तन करा, मै कीर्तन तिथं 7 दिवस एका अभंगा कीर्तन करा, कोण सांगितलं तुम्हाला? हा लोकांच्या सगळ्या 100% खुशी असेल करा, विरोध असेल करू नका, त्याच्यातला मी नाही, गरज नाही ते करण्याची, आणि करायचे तुम्हाला सगळ्या गावाला उल्हासानं करा. एखादा कोणी गळाला गळू द्या, त्याला काय म्हणू नका, पुन्हा त्याला इकडे येऊ नको असं म्हणू नका, त्याला ये म्हणावं, त्याला ये म्हणावं, जीव म्हणावं, त्याला आधी आणतो हा आणलं पाहिजे. आता ठरली नसेल बिचारायला काय एखाद्यापाशी काय पैसे नसते, काय लोकांकडे खरेच पैसे नसू शकतात बरं काय, आता तशा अडचणी तेवढ्या राहिल्या नाही तरी पण नसतात काय लोकांकडे, असा मधू मामा गरीब माणूस आहे समजा तुमचा, इतकं द्या तितकं द्या, आपण त्याला म्हणलं शोभन ये नाही, मग ते गरलं ते नसेल 200 दिले घ्यायचे, लक्षात आलं का बोललेलं, इतके द्या तितके द्या नियमाप्रमाणे घराला आम्ही 2000 तुम्ही किती लावता आमच्या ऐक ना, एखाद्यापाशी हाय बरं म्हणलं देव वाटत नाही, म्हणजे मनाची कमकुवत आहे, उदार नाही अंतकरण, मग त्याचं बी मन दुखायच लई, आणि कुरपणाला लई धन डोब्या जसे आवडे हे धन सर्व भावे डोबे आवडे हे धन, त्याला पैसा सुटत नाही म्हणा, आणि तुमच्याकडं तुम्ही लावलाय वस्तारा तलवार द्या पैसे, नाहीतर बघा नाहीतर बघा नाहीतर बघा, हे हुकुमशाही झाली तुमची, आणि अशा पद्धतीनं पैसे गोळा करायचे आणि हनुमान महाराजची भरती करायची, बरोबर आहे. त्याच्यात बी काही काही मनात हातके हाणणारे गायवाला सारखे हो गायवर म्हणून नाही हो म्हणाय बरं हा इथं येणार तसे नाहीतच माणसं, इथं मायापाशी येते ते माणसं तसले आपलं जवळ बोललं म्हणजे कळतंय तुम्हाला. मग त्याच्यात महाराजाला द्यायचे तुला ह्याच्यात 20,000 ह्याचा वाटा गायवाला, मला लाख दिले का हे साहेब याच्यात गायवाला ते किती 20 हे तुम्हाला माहित नसते, आमच्या आम्हाला नियम घेणाऱ्याला घेणार लबाड नाही मला, हे चालू आहे आज दराला चालू आहे, काय तुम्हाला कळणार, गाव बुडवायचा, ते दलाल ताजा व्हायलाय, महाराज ताजा व्हायलाय, आणि गाव बुडायला, आणि ह्या बाकीच्या शिंगरायला कळना, शिंगरामध्ये कळलं का गायवाला तर माझं शिंगर असते
हा खरं आहे आमच्या गायवाला, आमच्या खरं आहे गायवाला. ते गायवाला पुढारी आणि त्याच्या मागे हे ढापात शिंगर रताळ हे त्यातून बी गेले. त्याला 10 बी नाही तर 5 बी नाही, मोकळ्याला मोकळे ही डायरेक्ट आपले 30% झाली. पण पुन्हा कमी झाल्या गायवाला तर खरं आहे आम्ही हाईट बोलायला. हे शिंगर कोणते रिकामी शिंगर भरायले पोट दलाल, भरायले पोट मारा आणि तुमची वाई गावाल्याची माती. असला धंदा झालाय. मोठ्या पोटीवाल्याला आवड पाहिजे, जास्त शेतावाल्याला हे आवड पाहिजे, एकरी पोटी लावून पाहिजे, काय बी करायले मनमाने कारभार सगळा झाला. आणि काय कोण म्हणलं रे मोठा सप्ताह केला की गाव वैकुंठाला जातो? कुठे गेलं कोणाचं गाव वैकुंठाला? आणि काय सुधारलं? हे जास्त पैसे घेणार मला तर 56ला वाढायचं आणि त्यांचा परिणाम तरी समाजावर काय होईल? काय होणार आहे? उपयोग काय? करमणुकीचं साधन झाले. महाराज आंधळ म्हणलं मला आंधळ येत. जिंतूरला पाहुणा आहे तर चरणदादाचा पाहुणा, चरणदादाचा पाहुणा आहे जिंतूरला होता. ते मेला काही म्हातार लय हुशार होतं. ते म्हातार हुशार चतुर्भुज नाव होतं. ते चतुर्भुज सावकारच्या जिंतूरला कोणी ओळखीत होतं. चतुर्भुज सावकारच्या घराला चतुर्भुज त्याचं नाव शत्रुघ्न असत. शत्रुघ्न नाव खरं शत्रुघ्न खरं नाव काय? ते रामाचा भाऊ ना का? त्याचं नाव काय गायवर? हा नाही शत्रुघ्न म्हणा नाही शत्रुघ्न. तर ते नाव त्याचं झालं विकृत काय चतुर्गुण. चतुर्गुणचा छत्रगुण असे लोक विकृत नाव. मग चतुर्भुज सावकार असं नावच पडून गेलं. मग त्याच्या घराला ही वाईचे नातलं नाही का? ते ही वाईची बायकून त्याची सून चुलत बहिणी. मला त्या जिंतूरच्या पलीकडे कीर्तन होतं आमचं तेव्हा फटफटी होती. मोटरसायकल नाही भाऊ. जिंतूर मानकेश्वर आंबरवाडी मोटरसायकल कीर्तन करत होतो 150 किलोमीटर जाऊन. तिथे कीर्तन येता येता म्हणले जातानी म्हणले पाहुण्याच्या घराला जाऊ. ओळख नाही नाही म्हणले कोणी सांगते घर नाव त्याचं नाव घर गेलो घरी त्यांना सांगितलं इथं. मग सांगितलं गेलो. ते म्हातार होतो आंधळ आमचा म्हातार इथे होता. बसलो ज्याला विचारलं शिवाजी ओळख नव्हता. आला का शिवाजी हो बरं आहे कुठे जायचे कीर्तनाला? कोणाच कीर्तन आहे? आमच्या हनुमान गावगावची. बरं कुठे आहेत महाराज? हे काय जवळच त्याचं? हा राम 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 महाराज राम 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 राम. हो आलो पाया पडलो. म्हणला ना तुम्ही महाराज आहेत? हो. मग म्हणला तुम्हाला काय काय येते म्हणाले? म्हातारा चमत्कारी होय. मी म्हणलं तुम्हाला काय पाहिजे? मी म्हणलं महाराज ठासून भरलेलो. तुम्हाला काय पाहिजे? ते मला काय नाही गीता विष्णू नाम हे तरी. मी म्हणलं येते मला. मग मला विष्णू नाम वाचून दाखविता. मी म्हणलं हो. टाका आसन टाकायला रांगोळ भरायला लावली. त्याच्या ग्रंथ ठेवला त्यानं आणून ते बात विष्णू नाम ऐकून सगळं म्हणून घेत होतं. ते ऐकाय बसलं. तुम्हाला बरा टाइम सगळं विष्णू नाम खाड 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 म्हणलं आणि सगळं झाल्यावर म्हणलं झालं तिथं. मी मामा झालं का आणखी काय वाजायचे का? मला कुठे गडबड होती नाही तर आणखी किती वाजाय नाही नाही तितक्यातच कळालं म्हणला तुम्हाला येत आहे. मग त्यानं काढलं काय म्हणलं आता ते कीर्तन तुम्ही कीर्तनाचे पैसे घेत नाही पण मला येते. आता ते काय कीर्तन बाबा इतकाही पैसे घ्यायले अमुक करायले. हे आता तुमचा झालाय धंदा आणि आमची झाली कर. म्हातारं म्हणलं आंधळ खरं आहे महाराज. तुमचा झालाय धंदा आणि आमची झाली. खरं बोललो खरं बोललो. मी खरे बोललेत मामा तुम्ही. तुमचा राग नाही. तुम्ही जे बोलले सत्य बोलले. हा भाविक होतो महाराज. मरूच तर तुळशीला पाणी दोरीला गेली टाकून दोरीत बांधून दिली. त्या वृंदावनाला दोरी बांधलेली होती. त्या म्हाताऱ्याला नातवाईनं काय करायचं हाताला धरायचं आणि ती दोरी हातात द्यायची. एकदा दोरी हातात दिली की ती दोरी धरून तुळशीला येणे किती घालीत होत ते ठरल्याप्रमाणे देत असा नेमदार. पोतीला ऐकायला जायला म्हातारी नेऊन सोडीत होती फटफटीवर. त्या म्हाताऱ्याला पोती ऐकायची. पुन्हा पोती झाली की घंट्यात पोती होती त्या दरम्यान पुन्हा नातू जायचे. त्याची मरुस्तर सेवा केली नातरुंडाईनं. त्याला घरला आणायचं पुन्हा त्या आंधळ्या म्हाताऱ्याला.
अशी सेवा त्याची केली, त्याला म्हणून दैववान. डोळे जाऊ गेले तर आता ते माझ्या त्यांना तो पाप असेल, पण मरुस तर बळजबरीपणा चालला की नाही वैगायवर आपल्याला कोणी हाताला धरणार नाही. आपलं वजन जोरात आहे, आपलं वजन कसं आहे काय महाराज. एकंदरीत तुमची झाली कर्म, आमचा झालाय धंदा. याच्यात उद्धाराचं काम नाही महाराज, अजिबात उद्धार होणार नाही, लक्षात ठेवा. गाव मात्र बुडायलाय, सत्य करून काय व्हायलाय, गाव बुडायलाय, याच्यात फायदा काहीही होणार नाही. म्हणून कीर्तनाचे पैसे घ्यावे, कथा कीर्तन करून पैसे घ्यावे असं सांगितलंच नाही, अजिबात नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज एक अभंगात म्हणले, एक अभंग आहे पोथी सांगण्याबद्दल, गायन करण्याबद्दल, कवित्व करण्याबद्दल एक अभंग आहे. हा काय म्हणले, कवित्व वगैरे काहीतरी राग लोभे अंतरी आहे ना, कथा करी वरी वरी प्रेम नशेची हा प्रेम नशेची प्रेम नसेच्या कथा करणाऱ्यासारखी. आणि अशा नाटक करणाऱ्या वक्त्याकडून श्रोत्यांचा उद्धार होणार नाही. म्हणून कीर्तनाचे पैसे घ्यावे सांगितलंच नाही. कथा घेणारा जातो नरकाला हे 100% खरे, पण देणारा हे जातो, निश्चित जातो. पैसे घेणारा तर जातो, पण देणारा माणूस सुद्धा जातो. ह्याच्यामध्ये महाराज लोकांना समजून आलंय, म्हणजे लोड तुम्हाला सैन होणार नाही ना. नाही एक माणूस कसा पुरता त्याच्यावर नाही. मग आता कसं करायचं, मग सत्य कसं करायचं नाही. माणसं निष्काम जगात नाहीत का आदमी, भेटत नाही तो तसे. तुम्हाला पटत नाही त्याचं कीर्तन, येळमुडा असतंय, जरा भाल भोळा असतंय. रामकृष्ण हरी जेव का तुम्हाला तिकटाव येणारे महाराज ज्ञान आणून सोडा. हा नाही काय काय आहे आमच्या माडी, ऐकायला वडील आणि 2-3 नसपुच्या म्हातारे, सांगायला माऊली आणि वाचायला कोणतरी होतं वाचून. रात्रभर 7 अध्याय सांगितले त्या की नाही भाऊ. एकदा बसला माऊली, एकदा बसला 7 अध्याय होईपर्यंत एकट्यानं शक्ती सांगितली. 3 बाया नसपुक्या आणि आमचे बाप जागे होते बघा, बाकीच्या नसपुक्या झोपीत तरी माऊली सांगू लागली. आता ही भक्ती करायच्या बाबतीत 7 अध्याय सांगणं सोपं नाही बरोबर. तुम्ही सांगू मी हात करून विनायक भाऊला बोलतो, विनायकरावला वाटेल ते देतो, विनायकरावला वाटेल ते देतो. विनायकरावला बसायचं आणि एका सोयीने 7 अध्याय सांगता तुम्ही. हा मग असा कडक नियमातला रुपयाना घेतला त्या माऊलीनं कोणाचा रुपया नाही. आणि त्याच्या त्या तिकटाने येत होते का त्याला फुकट होते तिकीट. माझी उलट एक माणूस संघ राहतो, जमत होतो फुकट. हे मालक जर म्हणले ना तर मला तुमच्या संघ एवढ्या फुकट, तर ते फुकट घेत होते का संरक्षण म्हणून त्याला आहे. त्या माणसाला संरक्षण म्हणून फुकट जमत होत. असे काही जगात माणसं होऊन गेली की नाही तसं नाही. आणि म्हणूनच एकादशी दिवशी डे ठेवला ते बोलून चालू. आमची मेवणी होती संघ, ते सांगते, ते म्हणले काय म्हणले आमची माऊली घ्या घेतोय फराळ करून आणि पुन्हा घेते बोलून चालून. दुखायला तर काहीच नाही. पंढरपुरात सांगा बरं साधे माणसाचे आणि दिसला का ते महात्मा, दिसला नाही तुम्हाला महात्मा, आणि महात्मा कळत बी नसतो. लक्षात आलं. तुम्ही सिद्ध साधकाला सिद्ध म्हणायले आणि भामट्यालाच महाराज म्हणायले, हे तुमचं डोसकं बिघडले. खऱ्याला तुम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि खरा तुम्हाला कळणारही नाही. अरे जगात माणसं कामून नाही आज, पण तुम्हाला काय मोठा सत्ता करायचा, मोठा माला आणणार, जरा भक माला आणणार, बँडल लावले, ह्या तेव्हा माला घातल्या, त्याचे भक कपडे येते, मग लोक बी ऐकाय येतात ना. लक्षात आलं. लोक ऐकाय येतात लोक, आणि आपल्याला लोक जमवायचे ना. पण चांगली किती त्या लोक ऐकले ह्याचा विचार कोण करायला का नाही. महाराज याच्यात काय होणार आहे, काही दिवसाला तरी समाजाच्या कांट्याला उघडणार आहे. तुम्ही मग म्हणता समाज म्हणणार आहे हे खोट आहे, ते कांट्याला नको करे. आणि आता बरेचसे कीर्तनकार कमी झाले, कीर्तन कमी झाली तर नेमाने का बाबा मला बरेच लोक म्हणाले महाराज प्रवचनच काय हे लोक कुठं म्हणायला, ते गायकन वादकन किती पैसे म्हणायले तर असं लोकांना वाटायला कळायला थोडं. बरेच लोक प्रवचन ठेवायला काय करतील, परवडणार नाही. जेवायपेक्षा खर्च हे जास्त व्हायला, विनाकारण बंड वाढले हे
महाराज हे नाही, इथं परमार्थात प्रवचनाचे पैसे घेऊ नये, कीर्तनाचे पैसे घेऊ नये. तुम्ही पोती सांगितली का गायवर कोणाच्या घरी जाऊन ऐका, गावात कोण पोत्या लागल्या असतील ना, लावल्या असेल गावात कोणा गल्ली बोळा. हा पण कपडे घेतले का? काहीच नाही, नारळ नाही, नाही ना. रोज चहा केला काय मुळे खेळ केला. आता ती चक्र आहे बिक्र आहे काय भूक ऐकलं नाही भाऊ. आपल्या मालनबाईच्या पोटी मी लहानपणी सांगत होतो, लहान होतो त्याच्या लग्नाच्या आधी पोटी सांगतो ते मग तिथं ते लक्षात आहे. मी सांगितलं भागवत मराठच्या पोटी सांगितलं नाही, शिवराम विचार भागवत मराठ म्हणजे कुठेही जाऊन धनगरवाड्यात हे तुमच्या धनगरवाड्यात लहानपणी येऊन पोत्या सांगितल्या नाहीत का? मी लहान होतो महाराज त्याच्या चहा करायचा. मी एक पहिल्यांदा सांगायचं, एका दिवशी तुमचा चहा पिल मान म्हणून, रोज करता तुम्ही चहा पिणार ना. कष्ट वाजून सांगितलं. हा बसतो अशी का पाणी तू आता बसले चार माणसं दोन गोष्टी बोलला तो चहा पिणार आणि चहा प्यायला तर तुम्ही किराया देणार मला नाही म्हणणार. निष्काम तर निष्कामच वागणार असं पोते सांगितलं. कपडे कोणाचे घेतले तर नाही घेत नाही. हे तुमचं रामकृष्ण म्हातार कपडे घेऊ लागलो. मी म्हणलं कपडे तवा टोपलं बा हे म्हातार त्याला लई सन्मान आवडत होता होय म्हाताऱ्याला. त्या तुमच्या निकम म्हाताऱ्याला माळा घालणं हे ते मग निकम मी का तोल्यामुळे हा बापूजी होते, बापूजी निर्मळ होते बघा. पण हे जरा सन्मानात होतं म्हातार. कोणतं ते काळ तुमचा गुरु हा. आज पुन्हा बायका दोन एकीला रोड घेतो त्याला दुसरीला का घेतलं नाही. तुम्ही दहा बायका करता कुठल्या. मग मी का तोरो मला ते तिथे गांगर्डीच्यात पोती होती भागवत अर्ध्या का तोडलो. हा बारगाव गांगर्डी. महाराज गोष्ट अशी आहे, खरा वक्ता निष्काम. वक्ता कसा असावा? निष्काम. कशाला म्हणले रे? अनुद्वेगकरम वाक्य सत्यम प्रेरितंते स्वाध्याय अभिषणंते वाङ्मयं तपोच्य. काय म्हणले? असं हे वाक्याचं तप होत. निष्काम सांगितलं का अनुद्वेग कर्म वाक्य, समोरच्याला उद्वेग वाटू नये आपल्या बोलण्याचा. हा तेव्हा सत्य असावं. ते बोललं कसं असावं? सत्य. पुन्हा प्रिय. हा लक्षात आलं काय? अनुद्वेग कर्म वाक्य सत्य सत्यम प्रिय हितंचे आणि प्रिय असून सत्य असून समोरच्याच्या हिताचं असावं. कळलं? सत्यम प्रिय हितंचे आणि स्वाध्याय अभ्यास म्हणजे आपला जे स्वाध्याय त्याचा अभ्यास आपण करावा. हे वाचीच तप होते. ह्या महाराजाला कळलंच नाही आणि ह्याला गरजही नाही. या तपाची गरज नाही, मुक्तीची गरज नाही, मोक्षाची गरज नाही. यायला गरज आहे फक्त आज सध्या पैसे मिळते, वाळे बांधले, जीपा चांगल्या घेतल्या भारी भारी. 50-50 लाखाची जीप आमच्याकडे येते. 50 लाखाची जीप आमच्या महाराज लोकांकडे. कलेक्टरकडे नाहीत ते तेवढ्या जीपा भारी भारी आमच्याकडे. कशामुळे? समाजामुळे. समाज आम्हाला पैसे द्यायला तेवढाले. हो आणि आवडीनं बोलवायला. युट्यूबचे कीर्तन ऐकून ही लोक बोलवायले. श्रवणाचे प्रकार 2-3 आहेत बरं काय. हे जातवान श्रोता त्याला म्हणतात. काय? कोणतं? अंगी श्रवण. अंगी श्रवण करणारा जातवान श्रोता असतो त्यालाच वक्ता किंवा चांगल्या वक्त्याला वक्ता करतो. चांगल्या वक्त्याला वक्ता करतो आणि ते असा वक्ताही असावा चांगला आणि त्याच्यातून त्या वक्त्याच्या अंतःकरणातली निरपेक्षता असावी. काय असावी? म्हणजे अंतःकरणात त्याची आशा कोणतीच नसावी. आणि जर आशा असेल तर धाक श्रोत्यांच्या ऐकणाऱ्या लोकांना धाकच त्याचा. कधी काय मागतय की आणि कधी काय या म्हणते की असंच वाटायला लागतंय. म्हणून श्रोते तशा वक्त्याला भेटल्याशिवाय राहत नाही, जातच नाही त्याच्याकड. ही सत्य घटना आहे, सत्य घटना आहे. आता उद्या होऊ काय चाललंय आपला आशाबद्ध वक्ता धाक श्रोत्यांच्या चित्ता.